नमस्कार. सद्गुरू सेलुकर महाराजांच्या यज्ञमय जीवनाचा परमभाग्यानं सहवास मिळाल्यामुळं यज्ञाची व्यापकता काय आहे हे त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातून पाहायला मिळाली. बरं, यज्ञाची व्याख्या करताना दान, देवपूजा आणि संगतीकरण या तीन मूल्यांचा प्राधान्याने विचार केला जातो. त्यापैकी आपण दानाचा विचार केला, देवपूजेचा थोडा विचार केला. आता हे जे संगतीकरण तिसरं मूल्य आहे तेही अत्यंत महत्वाचं आहे. संगती, सुसंगती, सगळं कसं सुसंगत असावं, सुसंघटित असावं. एखादं कार्य यशस्वी होण्यासाठी त्या कार्यामध्ये सुसंगतीकरण हे अत्यंत आवश्यक असतं. साधं आपण स्वयंपाकघरातलं जरी उदाहरण घेतलं तर स्वयंपाकघरामध्ये एखादा उत्तम स्वयंपाक करत असताना सगळे जे लागणारे पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये अत्यंत सुसंगती असणं हेच तर रुचकर आणि चवदार स्वयंपाकाचं महत्वाचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे समाजामध्ये एखादं उत्तुंग कार्य करण्यासाठी, महान कार्य करण्यासाठी, समाजामध्ये ज्यांच्यामध्ये ते कार्य परिपूर्ण करण्यासाठी ज्या ज्या क्षमता असतात त्या सगळ्या क्षमतांना एकत्रित करणे आणि एकत्रितपणे सर्वांनी मिळून भक्तिभावानं, निष्ठेनं, श्रद्धेनं, प्रेमानं, एका जिद्दीनं ते कार्य पूर्ण करण्यासाठी ही भावना न ठेवता की माझ्या कार्याचं स्वरूप छोटंसं आहे, माझ्या कार्याचं स्वरूप कमी महत्वाचं आहे, माझ्या कार्याचं स्वरूप फारच महत्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पूर्ण कार्य करण्यासाठी ज्याप्रमाणे एखाद्या वाहनामध्ये इंजिनला जेवढं महत्व, स्टेरिंगला जेवढं महत्व, तेवढंच त्या अवाढव्य त्या वाहनाच्या एखाद्या छोट्याशा खिळ्याला सुद्धा तेवढंच महत्व असतं. तसं समाजामध्ये उत्तम कार्य करण्यासाठी, श्रेष्ठ कार्य करण्यासाठी जे अनेक घटक लागतात, जे अनेक नागरिक लागतात, त्यांच्या ज्या क्षमता असतील त्या सगळ्या क्षमतांचं सुसंगतीकरण करणं. जसे अनेक फुलं जर असतील तर सुसंगतीकरणाद्वारे त्याचा एक पुष्पहार तयार होतो. त्याप्रमाणे समाजातल्या अनेक गुणवंतांचे गुण एकत्रित करून त्या एकत्रित गुणांच्या साह्यानं समाजरूपी सर्वेश्वराची पूजा करत असताना, समाजाला उन्नत करीत असताना हे सुसंगतीकरणाचं सूत्र कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. हे सूत्र यज्ञ संस्थेनं आम्हाला प्रदान केलेलं आहे. यानंतर यज्ञाच्या अनुषंगानं अजून पुढची जी मूल्य आहेत त्याचाही विचार आपण जसा जमल तसा करू. हरिओम तत्सत.